महाराष्ट्र, मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतीराचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मनत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पहुड लावता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा नव्हता. धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचदिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशाच वेळी घुमला एक विजेचा लोड सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले, चालते होते ते पळते झाले. पळणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये 32 मनी सुवर्ण सिंहासन उभा राहिलं. स्वराज्य स्थापित झालं. पण याच स्वराज्यानं एक नवा अध्याय लिहिला. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत, मेल्यानंतरच खऱ्या अर्थानं इथले आयुष्य सुरू होतात. आणि या धगधगत्या परंपरेतलं एक धगधगतं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलांनी सगळ्यांची मनं हरकू लागली. पण त्याच वेळी नियतीनं गलती केली. अवघं 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर पाटीला मरण मानून मुलुकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी? अशावेळी सामने आल्या मासाहेब जिजाऊ. अजून दुसरे शिवराई घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा संभाजी महाराजांना यायला लागल्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नडी येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेला हेनरी ऑक्झेंडेन लिहून ठेवतो, या छोट्या युवराजांनी शंभूराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभूराजांना 350 वर्षापूर्वी इंग्रजी सुद्धा येत आहे. या भाषा नुसत्या येतच नाही आहेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी अनेक काव्यग्रंथांची रचना केली. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिखा, तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले काही ग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या ग्रंथामध्ये संस्कृतमधून श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पदम अपत्र समचरण जगजी मिकन ककर बकर ना बिललित कबीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घती मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. हे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. बुद्धी अफाट तेजस्वी, पण व्यायामाची आवड सुद्धा तितकीच जोपासली. मलकाम, भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेवान पळवणारे आणि रणांगणावर एका पायावर वळवणारे एकच योद्धे होऊन गेले. त्या योद्ध्याचं नाव संभाजीराजे. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष. त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंहाचं आगमन झालं. स्वराज्य हितासाठी राजांना नाईलाजाना तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करावे लागले. पण त्याच वेळी मिर्झा कडाडला. राजे आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. अनेक पिता व्याकुळला, नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला, राजे हे राजकारणच आहे. आणि स्वराज्यासाठी शिवरायांनी आपला पुत्र डावावर लावला. वयाच्या 8.5व्या वर्षी शंभूराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी शंभूराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथाकाल औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. निमंत्रणं साऱ्यांना आली. जसं शिवरायांना तसं मनसबदार म्हणून शंभूराजांनाही
पण त्याच वेळी शिवरायांना वाटून गेलं, 9 वर्षाची उमर आहे, कसं न्यावं शंभूराजांना या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैरान वनवास सोसेल, ऊन वारा वादळ पाऊस हा छावा कशी टक्कर घेईल. पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजीराजे एकटे शिवरायांच्या पोटालेला पोर नाही, तर सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्यांच्या ठायी आहेच. पण या निमित्तानं मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा शंभूराजांना जवळून अभ्यास करता येईल यासाठी राजांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंतचा तो वनवास सोसत शंभूराजे आग्र्यात पोहोचले. यथाकाल महाराज औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली, महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शहेनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबला महाराजांनी फटकारलं. असा अपमान शहेनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहाने केला. आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत, पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे, आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं मी जाणून आहे. मग शंभूराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबाब, हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या शंभूराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती, पण त्याच्यावरच खुश होत या औरंगजेबानं शंभूराजांना एक बलाढ्य हत्ती भेट म्हणून दिला. आणि दिलेर खानाला शंभूराजांची गंमत करायची लहर आली. दिलेर खान शंभूराजांना म्हणाला, शंभूराजे, ये इतना बड़ा हाथी आप दक्खन कैसे ले जाओगे? आणि शंभूराजे म्हणाले, हाथी है, बैठ के जाएंगे, नहीं तो चला के ले जाएंगे. पर दिलेर खान साहब, आपने जो हमारे 23 किले लिए हैं, वो आप दक्खन से दिल्ली कैसे लाओगे? शंभूराजांच्या बुद्धिमत्तेपुढं दिलेर खान वरमला. त्याला शंभूराजांच्या अफाट बुद्धिमत्तेची जाणीव झाली. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल महाराजांना ठार मारायचा बेताकत होती. फौलाद खानाची फौलादी मिठी महाराजांच्या गळ्याभोवती आवळली जात होती. महाराज नजर कैदेत, महाराजांना बाहेर पडता येत नव्हतं. पण शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनधोक येत जात होते. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या महाराजांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचे नरसिंह निसटले, औरंग्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून यावेळी एका पित्याचं काळीज व्याकुळं नसेल का? यावेळी एका पित्याचा जीव गलबला नसेल? 9 वर्षाचा पोर कसा ठेवाव माग? मृत्यूच्या गोटात औरंग्याच्या पुढ्यात जर काय भलतं असेल तर झालं तर? पण त्याहीपेक्षा महाराजांना काळजी होती, ऐन निरोपाच्या क्षणी जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? दर्या सुद्धा आटला असता, मागं धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ, जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर धीरोदात्तपणे आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिनधोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणताच झालाय. यथाकाल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत ते मरण त्यांची सोबतच करत राहिलं. राजगडावर शंभूराजांचे अंत्यविधी झाले. मासाहेब जिजाऊ रडून रडून थकल्या, पण हा सगळा काळीच दाह राजे आतल्या आत सोसत होते. धड बोलता येत नव्हतं, मनीचं गुज खोलता येत नव्हतं. महाराजांनी टाकली होती एक छोटी छलांग आणि तिनंच काम केलं. शंभूराजांचं वाटेत निधन झालं ही वार्ता औरंगजेबाला कळाली आणि त्यांनी पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांबरोबर शंभूराजांना महाराष्ट्रात सुखरूप आणता आलं. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते.
आता परत आलेले शंभूराजे झाले होते वेगळे, जाणते, परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. यथाकाल महाराजांनी शंभूराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली. मंत्र्यांच्या विरोधात जे खटले यायचे त्याचे निकाल आता शंभूराजे देऊ लागले. बघता बघता लोकांच्या कल्याणाचे फैसले सुनावत शंभूराजे रयतेचे धाकले धनी झाले. वय झालं 14 वर्ष. आणि एके दिवशी महाराजांनी शंभूराजांना विचारलं, शंभूराजे, आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आमच्या तलवारीचा पराक्रम जोखायची आम्हास वजा द्यावी. आणि वजा दिली. गुजरात खंबात प्रांत टिपण्याची. काळ्या कबीर ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट उरात घेऊन छावा कोसळला. गुजरात टिपलं, खंबात लुटलं. मामे जादुराव खासे कैद केले. संभाजीराजांच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्पारल्या. खाशी जीत मिळाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे द्या बत्ती तोफांना, आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतो. आणि स्वराज्यावर शंभूराजांच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. आणि मग सुरू झाला झंझावात शंभूराजांच्या समशेरीचा. आता महाराज मोहीम आखायचे आणि प्रत्येक रणमैदानावर शंभूराजे झुंजायचे. शंभूराजांच्या समशेरीनं स्वराज्याच्या सीमा संवर्धित केल्या. बघता बघता शंभूराजांचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र तेवढ्या आनंदानं नाहून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले राजे छत्रपती झाले. या म्लेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचे वर्णनही केले. पण त्याच वेळी आणखी एक घटना घडली. आत्तापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते. शंभूराजे पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते. शंभूराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. अर्थात या घटनेपर्यंत शंभूराजांवर एकही डाग नाही, एकही आरोप नाही. पण शंभूराजे युवराज झाले आणि त्यांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाटाला वळवण्यात आलं की मूळचे शंभूराजेच हरवून गेले. ते दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ते म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबडीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. आमची नेमकी हीच आवड इथल्या नाट्यनिर्मात्यांनी आणि चित्रपट निर्मात्यांनी टिपली. संभाजीराजांवर अनेक नाटकं आणि अनेक चित्रपट निघाले आणि त्यातूनच अनेक न कधीही जन्माला आलेली स्त्री पात्र निर्माण केली गेली आणि ती शंभूराजांच्या चरित्राभोवती जोडली. आणि जन्माला आलेल्या शंभूराजांबरोबर जन्माला न आलेली पात्र जोडून त्यांचं चरित्र बदनामीच्या वळचणाला नेऊन ठेवलं. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, तुळसा ही कधीही न जन्माला आलेली पात्र. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य जेवढं शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य ही शुद्ध आणि स्वच्छ आहे. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आपल्या बापाविरुद्ध बंड करून आला तो थेट महाराष्ट्रात, कारण त्याला माहिती आहे औरंग्याशी युद्ध घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजीराजे. तो थेट महाराष्ट्रात आला. आता दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी अकबराला जवळ केला. रायगडाच्या पायथ्याला पालीला त्यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये संभाजी महाराजांनी आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून या अकबराला एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला. आणि संभाजी महाराजांनी मैत्रीचं प्रतीक म्हणून भेट दिलेला हा मोत्याचा कंठा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी महाराजांना कळाली आणि संतापले राजे, ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदर मला जोडायचाच नाही, फिरफोर त्याच्या सवलती बंद करा तुरंत. का? आपण दिलेला मोत्याचा कंठा त्या नादान अकबरानं एका नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्यांना सहन होत नाही ते स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसे असतील. संभाजी महाराजांच्या राणीवाशात फक्त एकच नाव येतं, महाराणी येसूबाई. महाराज रणमैदानावर असताना स्वराज्याची कुलमुख्त्यारी महाराजांनी शंभूराजांनी
महाराणी येसुबाई साहेबांकडे दिली. त्यांची मुद्रा होती श्री सखी राज्ञी जयती. स्वराज्याच्या कारभार पाहणाऱ्या श्री सखी राज्ञी जयती. आणखीन एक आरोप केला जातो शंभूराजांवर. शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले. छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात दाखल झाला. वस्तुस्थिती काय आहे? उत्तरेतले मोगल जर चाल करून आले तर त्यांच्या पुढं टिकायचं असेल तर दक्षिणांची दक्षिण एक झाली पाहिजे, हे महाराजांचं राजकारण. आणि या दक्षिणेला एक करायची जबाबदारी महाराजांनी शंभूराजांवर सोपवली. शंभूराजे गोळकोंड्याला गेले, कुतुबशाला तडाखा दिला. अखेर मादान नाकांना शरण आले आणि गोळकोंडा स्वराज्याला येऊन मिळालं. आता राहिली होती आदिलशाही, पण त्याचवेळी दिलेर खान इथं आला होता आणि मोगल आणि आदिलशाही यांची युती होणं घाटत होतं. ते दोघं जर एक झाले तर त्याचा धोका स्वराज्याला होणार होता. कोणत्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही एक होऊन चालणार नव्हतं. त्यासाठी एका विलक्षण कृतीची गरज होती आणि महाराजांनी तीच केली. त्यांनी संभाजी महाराजांना सरळ दिलेर खानाकडे पाठवलं. सबब संभाजी महाराज दिलेर खानाकडे गेल्यामुळं दिलेर खान जो स्वराज्यावर आक्रमण करणार होता तो रोख त्यांनी बदलला आणि संभाजी राजांच्या सांगण्यावरनं आपल्या आक्रमणाचा रोख सरळ विजापूरकडे केला. दिलेर खान आणि संभाजी महाराज आपल्यावर चालून येत आहे ते आदिलशाला कळालं. त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो धावत सुटला. तो थेट शिवाजी महाराजांकडं. कुतुबशहालाच होता. या एका कृतीनं आदिलशहाला दक्षिणांची दक्षिण एक झाली. संभाजी महाराजांना दिलेर खानाकडं पाठवून स्वराज्याच्या हितासाठी जे गरजेचं ते महाराजांनी करून घेतलं. आणि महाराजांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून येतात. ते संभाजीराजांचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजी महाराजांना सुखरूप महाराष्ट्रात आणतात. आताही महाराजांनी नेमकं असंच केलंय. आता तिसरी गोष्ट, आणखीन एक आरोप. संभाजी महाराज राजाराम महाराजांच्या लग्नाला उपस्थित नव्हते. ते महाराजांच्या आजारपणावेळी रायगडावर नव्हते. का तर ते पन्हाळ्यावर कैदेत होते. चूक. संभाजी महाराज स्वराज्यात कधीच कुठंच कैदेत कधीही नव्हते. मग ते राजाराम महाराजांच्या लग्नाला का नव्हते? कारण ते बुऱ्हाणपोराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते आणि युद्ध लढणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कुणाच्या लग्नाची बातमी दिली काय आणि न दिली काय त्याला काय युद्ध सोडून येता येत नाही. का संभाजी महाराज म्हणणार होते शत्रूला की थांबूया का जरा युद्ध, नाही जरा बंधूंचं लग्न आहे, आटोपतून येतो माघारी, मग लढू राहिलेलं. अहो कसं शक्य आहे? साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजी महाराज पन्हाळ्यावर युद्ध संपून परत आले आणि अवघ्या काही दिवसात म्हणजे 3 एप्रिल 1680 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नापरतीच्या मोहिमेवर निघाले. महाराजांचं महानिर्वाण झालं. पण त्याच वेळी रायगडावर मात्र एक कुटील डाव आखला गेला. संभाजी महाराज धर्मपंडित, संभाजीराजे स्वबुद्धीनं चालणारे, संभाजीराजे निर्णय क्षमता असणारे, संभाजीराजे शौर्यशाली पराक्रमी. महाराजांच्या नंतर ते गादीवर आले तर आपलं संपलोच. कारण महाराज असतानाच संभाजी महाराज आपल्याला जुमानीत नाहीत. आता त्यांच्या पश्चात आपली काही किंमतच ठेवणार नाहीत अशी भीती काही मंत्र्यांना वाटली आणि त्यांनी डाव टाकला. संभाजीराजांना गादीवर बसवण्याच्या ऐवजी अल्पवयी असलेल्या राजाराम महाराजांना गादीवर बसू म्हणजे कारभार आपल्या हातात येईल, तिजोरीच्या चाव्या आपल्या खिशात. आणि म्हणूनच त्यांनी चाल आखली. पन्हाळ्यावर असलेल्या संभाजी महाराजांना कैद करायची. कराडला हंबीरराव मोहिते होते, राजाराम महाराजांचे सख्खे मामा. मंत्र्यांना वाटलं कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. त्याने हंबीररावांना निरोप दिला, ससैन्य तयार राहा, पन्हाळ्यावर संभाजीराजांना कैद करायला जायचं आहे. हंबीरराव म्हणले मी तयारच आहे, तुम्ही या. मंत्री आनंदाने उड्या मारत गेले, कराडला पोचले आणि इथंच हंबीररावाने डाव उलटवला. त्या फितूर मंत्र्यांनाच कैद केलं, काढण्यात चढवल्या आणि सगळे कैद करून पन्हाळ्यावर नेले. संभाजी महाराजांच्या पायावर घातले आणि कडाडले खंबीर हंबीरराव. ही घ्या नादान माणसं, राजे जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आलीत. ही घ्या ताब्यात. सगळे फितूर जर बंद झाले. हंबीररावांनी सगळा डाव मोडीत काढला. संभाजी महाराजांनी तिथूनच रायगड बिनघोर केला. संभाजी महाराज रायगडावर आले. शिवरायांचे काही अंत्यविधी करायचे बाकी होते, ते संभाजी महाराजांनी पुन्हा केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली. स्वराज्याची घडी नीट बसवली आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर या फितुरांना पुन्हा मंत्रिपदं दिली. स्वराज्याच्या कार्यात त्यांनाही सामावून घेतलं आणि संभाजी महाराज स्वराज्य पुढं घेत निघाले. पण त्याचवेळी महाराष्ट्राचा आभाळ काळवंडलं होतं. महाराजांच्या मृत्यूचा फायदा उठवीत दख्खन कशात घालावा असा डाव औरंगजेब आखत होता. पण खासे संभाजीराजे सज्ज होते.
भर दरबारात एके दिवशी संभाजी महाराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावं म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोकेची. आणि हंबीररावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे मोकेची, मुघलाचं नाकच जणू. दार उल्क मुल्क दख्खन बुरहानपुरा. राजा बुरहानपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनेतली राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा तसा बुरहानपुरा शोभतो. राजा बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळं आणि कडाडला छावा. मग हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि सुटल्या मराठी फौजा बुरहानपुऱ्यावर तुटून पडल्या. 17च्या 17 पुरे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं उपडं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढं स्मशान दिसावं. अशी बुरहानपुऱ्याची संभाजी महाराजांनी पुरती वार्ताहत केली. बुरहानपुरा कोळसापुरा झाला. औरंगजेबाला ही वार्ता कळाली आणि औरंगजेब चौथाळला. स्वतःशी पुटपुटला, शिवाजी महाराजांनी माझ्याबरोबर पुरी उमर वैर केलं, पण त्या शिवाजी महाराजांनी माझ्या बुर्हानपुऱ्याकडं कधी तिरक्या नजरेनंही नाही पाहिलं. पण हा त्यांचा बछडा काल गादीवर आला आणि त्याने बुर्हानपुऱ्याचा घास घेतला. चौथाळला औरंगजेब. खरं तर बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुर्हानपुऱ्यातलाच, त्याची आई निर्वतली बुर्हानपुऱ्यातच, आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुर्हानपुऱ्यातच. त्यामुळे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुर्हानपुराला हात घातला नव्हे, औरंग्याच्या काळजालाच हात घातला आणि चौथाळला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. संभाजी महाराजांनी औरंगाबादवरच धडका मारला. औरंगाबाद जेबाच्या नावाशिवाय त्या औरंगाबादमध्ये काही ठेवलंच नाही. औरंगजेब आणखी संतापला. तोपर्यंत तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आपल्या बापाविरुद्ध बंड करून आला. तो थेट संभाजी राजांकडं. या अकबराला पत्करणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं. हा गुण संभाजी राजांच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी त्यांनी अकबराला जवळ केला आणि जणू औरंग्याच्या शेपटावरच पाय पडला आणि चौथाळला औरंगजेब. उचलली त्यांनी आपली पावलं खाशी दख्खनेकडं आणि खोळंबला काळ. काय घडेल आता? औरंग दख्खन घेणार का छावा औरंग्याला? खोळंबला काळ. काय 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 घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शंभू राजांचं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या संभाजी राजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल फक्त 1 लाख. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 2900 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल फक्त 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर. मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला निघाला. बघता बघता तो दख्खनेत उतरला. चोहो बाजूनी दख्खन कैचीत पकडायचा घाट घातला. सह्याद्रीच्या कड्यावर खडा असणारा शंभू राजांना हे कळालं आणि कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा गनिमी कावा. बघता बघता दख्खनमध्ये उतरलेल्या औरंगजेबाने चोहो बाजूने आपले सरदार घुसवले. सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, शाबुद्दीन खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा, शहजादा आजम, शहजादा मुअज्जम, शहजादा बेदार बख्त आपल्या फौजा घेऊन स्वराज्यात आत 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 घुसत निघाले. आणि खासे 23 वर्षाचे शंभू राजे घोड्यावर मान टाकून या मोगलांशी झुंजत राहिले, तडाखे देत राहिले. शिकस्तानी हार. शंभू राजांची तमझेर सळसळत राहिली आणि शंभू राजे कडाडत राहिले. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग तुला भाजायला वेळ नाही लागणार. संभाजी राजांच्या पराक्रमाच्या धगीनच गारद झाला औरंगजेब. शिकस्त, हार आणि पराभव. औरंगजेबाच्या वाट्याला दुसरं काही येईनाच. औरंगजेब संतापला. आपल्याच सरदारांवर बरसू लागला. क्या करते हो बंदोबस्त? खिल्लत पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दी मत में कहा गई, खा गया वो दक्कन का शेर. आणि कुणीतरी सरदार म्हणायचा, हुजूर वो संभाजी राजे शैतान है, फिर हम कहा शैतान से कम है. फिर भी कि शिकस्त क्यों हार?
औरंगजेब आपल्या फौजा वाढवीत निघाला आणि खासे संभाजीराजे दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टाकून लढू लागले. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खाऊ लागले, पण स्वराज्य रक्षू लागले. औरंगजेब संतापला. पण औरंगजेबाचं बळ जसं वाढत निघालं, संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. मोगलांच्या फौजा मराठी मुलकात, संभाजी महाराजांनी मराठी फौजा मोगलांच्या मुलकात धाडल्या आणि मराठी फौजांनी मोगलांच्या मुलकात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्याच्या बातमीने औरंगजेब हैराण झाला. त्याला कळेच ना, मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. संभाजी महाराजांच्या विलक्षण रणनीतीनं औरंगजेब अक्षरशः सैरभैर झाला. त्यांनी बहादूर खानाला मराठ्यांच्या पाठलागावर पिटाळलं. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करत राहिला, पण सापडतील ते मराठे कसले. त्या बहादूर खानाला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. बहादूर खान पळून पळून दमला. एके दिवशी मराठ्यांनी बहादूर खानाचा हत्तीच पळवला. पळ काय पळायचं ते. त्या औरंगजेबाला कळायचं बंद झालं. त्याला समजे ना, हिथं टाका घालावा तर मराठे तिथं उसवून ठेवतायत, तिथं शिवायला जावं तर इकडं मराठ्यांनी फाडून ठेवलंय. हिथं टाका घालावा तर तिकडं लखतरं केलीत. औरंगजेबाच्या अब्रूची लखतरं करून टाकली संभाजीराजांनी. 1 वर्ष झालं दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. अहो दख्खन सोडा, स्वराज्याचा एक खण त्याला घेता आला नाही. हे शौर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचा, हे साहस, हे धाडस कुणाचं? सर्जा संभाजीराजांचं. औरंगजेब वैतागला. आपल्या सगळ्या सरदारांची त्यांनी बैठक बोलावली. क्या किया जाए? आणि त्याचा एक सरदार म्हणाला, हुजूर, इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला. सही बात, हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात, पहिले गडकोट घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील, सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि औरंगजेबाने विचारलं, तो ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर, एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, आई सप्तशृंगीच्या वनीपासून अवघ्या काही मैलावर असलेला प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर, असा किला है. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर. बजमियत बिल्कुल ना हुजूर. तोहफे ना हुजूर. आणि मग औरंगजेब म्हटलं, अच्छा तो ठीक है, पर वही लेते हैं फिर. आणि ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, तोपा शिबंदी बजम्यात अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खा. हुजूर, हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन, कितने दिनों में लोगे किला? आणि शाहबुद्दीन खान म्हणाला, हुजूर, सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000चा सेना सागर घेऊन शाहबुद्दीन खान निघाला. बघता बघता कोसळला रामसेजवर. आता आमच्या रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार आणि सोबत अवघे 300-350 मावळे. 20,000चा सेना सागर. दुसरा कुणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी होता. रामाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेला. बघता बघता 20,000 शाहबुद्दीनचं सैन्य रामसेजची वेस ओलांडून पुढे निघालं. वर 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 रामसेज चढू लागलं. बघता बघता निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं, बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देता येत वाटतं. मोठा उत्साह आला. चलो आगे, चलो आगे, ले लो किल्ला. सैन्य पुढं आलं. अगदी नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरारल्या, दगडं भरली, सुटली दगडं. दना 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 थाड 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 दगडं लागली. त्या पत्र्यांच्या बौचरने घायाळ झालं शाहबुद्दीनचं सैन्य. पाटीला